Can you able to see the screen? Yes, ma'am. Hello. Okay. So this is the method for calculating the band structure called as a cellular method by the scientist Wigner and Sheets. Okay. So we know that the Bloch relation, that is psi k in the bracket small r plus capital R is equal to e raised to ikr psi k r, equation 1. Okay. So by observing this relation, the cellular method is begins. Okay. Then this is used to solve the Schrödinger wave equation. आपण बघितलेलं अर्लियर की स्कॉडिंजर वेव्ह इक्वेशन कुठलं, तर ही मेथड पण काय केली जाते, हे स्कॉडिंजर वेव्ह इक्वेशन कॅल्क्युलेशन साठी यूज केली जाते. दिस इज द h कट स्क्वेअर अपॉन 2m del square plus ur in the bracket completed, then psi k into r is equal to e k psi k r within a single primitive cell C naught. हे काय की दिस इज द स्कॉडिंजर वेव्ह इक्वेशन एका पर्टिक्युलर प्रिमिटिव्ह सिंगल प्रिमिटिव्ह सेल साठी काय केलेलं आहे ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे. द वेव्ह फंक्शन कॅन बी देन डिटरमाइंड बाय द इक्वेशन 1 इन एनी अदर प्रिमिटिव्ह सेल फ्रॉम इट्स व्हॅल्यू इन सी नॉट. म्हणजे काय केलं जातं, फर्स्ट ऑफ ऑल द व्हॅल्यू फॉर द सिंगल प्रिमिटिव्ह सेल इज कॅल्क्युलेटेड. कळते का तुम्हाला? सिंगल प्रिमिटिव्ह सेल साठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. कशाची? तर बँड स्ट्रक्चरची. ठीक आहे. हा, आणि नंतर काय केलं जाते की द वेव्ह फंक्शन नंतर त्या इक्वेशनचा यूज करून अदर जे काय प्रिमिटिव्ह सेल आहेत ती सी नॉट ची व्हॅल्यू घालून बाकीच्या प्रिमिटिव्ह सेलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. बट द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2 इज नॉट एक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन फॉर द एंटायर क्रिस्टल. मग हे जे काही स्कॉडिंजर वेव्ह इक्वेशन आहे कुठलं, हे इक्वेशन 2 हे एंटायर क्रिस्टल साठी क्रिस्टलच्या वेव्ह फंक्शन साठी काय आहे, ऍक्सेप्टेबल नाहीये. ठीक आहे. एंटायर क्रिस्टल म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या प्रिमिटिव्ह सेल साठी त्याचा इक्वेशनचा यूज केला जाते, पण एंटायर क्रिस्टल जर आपण कॅल्क्युलेशन करायचं असेल तर दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. कुठलं? स्कॉडिंजर वेव्ह इक्वेशन कुठलं हे. समजते का? हॅलो हॅलो. हो मॅम. Okay, since the psi r and del psi r must be continuous as r crosses the primitive cell boundary. मग काय आहे की ही कंडिशन आहे. काय कंडिशन आहे की r म्हणजे काय आहे, r म्हणजे काय आहे, ते इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन जे डिस्टन्स कव्हर करते, रेंज म्हटले ना आपण. ठीक आहे. तर हे जे आहे प्रिमिटिव्ह सेल, प्रिमिटिव्ह वी नो दॅट द क्रिस्टल इज मेड अप ऑफ द नंबर ऑफ सेल्स. ओके, नंबर ऑफ प्रिमिटिव्ह सेल म्हटलं, प्रिमिटिव्ह सेलची बाउंड्री जी आहे, प्रिमिटिव्ह सेल कन्सिडर कर दुसरे प्रिमिटिव्ह सेल, नंबर ऑफ प्रिमिटिव्ह सेल्स. ठीक आहे. तर काय होणार आहे, ज्या वेळेला आर हा प्रिमिटिव्ह सेलची बाउंड्री क्रॉस करणार आहे त्यावेळेला ह्या ज्या व्हॅल्यू आहेत कुठल्या, साय आर आणि डेल्टा साय आर हा मस्ट बी कंटिन्युअस, म्हणजे ह्या कंटिन्युअस व्हायला पाहिजे, ही कंडिशन आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या तिथं कमी जास्त किंवा त्या कुठे कट नाही व्हायला पाहिजे, त्या कंटिन्युअस व्हायला पाहिजे. दिस कंडिशन कॅन बी एक्सप्रेस्ड इंटरली इन टर्म्स ऑफ द व्हॅल्यू ऑफ साय. मग हे कोणत्या टर्म मध्ये एक्सप्रेस केलं जात आहे, तर व्हॅल्यू ऑफ साय बिकॉज ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 मुळे 1 ची जी काही साय व्हॅल्यू आहे त्या सायच्या व्हॅल्यूच्या वरनं ती काय झाली, ही कंडिशन काय केली जाते, एक्सप्रेस केली जाते विदिन अँड ऑन द सरफेस ऑफ सी नॉट. सी नॉट म्हणजे काय आहे, इट इज फॉर द प्रिमिटिव्ह सेल. सी नॉट काय आहे, काय म्हणतो आपण, सिंगल प्रिमिटिव्ह सेल. सी नॉट काय म्हणतो आपण, सिंगल प्रिमिटिव्ह सेल. म्हणजेच काय आहे की सायची व्हॅल्यू कुठं कुठं कन्सिडर केली जाते, तर विदिन म्हणजे सेलच्या आतमध्ये आणि ऑन द सरफेस ऑफ प्रिमिटिव्ह सेल. कळते का? आतमध्ये अँड ऑन द सरफेस ऑफ प्रिमिटिव्ह सेल ह्या व्हॅल्यू वरून काय केलं जाते, दिस कंडिशन कॅन बी एक्सप्रेस्ड. कुठली कंडिशन, तर हे साय ऑफ आर आणि डेल साय ऑफ आर मस्ट बी कंटिन्युअस. कधी कंटिन्युअस असायला पाहिजे, कधी ज्यावेळेला आर क्रॉसेस द बाउंड्री ऑफ दॅट प्रिमिटिव्ह सेल. ठीक आहे. सो the wave vector k is introduced in this boundary condition into the cellular solution. मग त्यावेळेला काय होतं की तिथे एक वेव्ह वेक्टर इंट्रोड्यूस केला जाते, कुठला, k. the wave vector k is introduced in this boundary condition. त्या बाउंड्री कंडिशनला म्हणजे ज्यावेळेला ते दोन्ही कंटिन्युअस असतात आणि त्यावेळेला काय होते, r crosses the boundary of the cell that of the particular primitive cell, then the k vector is introduced in this boundary condition into the cellular solution. सेल्युलर सोल्युशनचा अर्थ काय, तर सेल्युलर मेथड बघतो ना आपण,
आणि त्याचं जे काय कॅल्क्युलेशन करतो ते सेल्युलर सोल्युशन काढण्यामध्ये ज्याला म्हणून त्याला काय म्हटलं सेल्युलर सोल्युशन. अँड ऑल सोल्युशन्स आर इलिमिनेटेड एक्सेप्ट फॉर द डिस्क्रीट एनर्जी सेट. म्हणजे एवढे पण सोल्युशन मिळणार आहेत, इक्वेशन मिळणार आहेत, ते काय केले जातात, इलिमिनेट म्हणजे घालवले जातात. फक्त एक जे काही डिस्क्रीट एनर्जी सेट्सचे जे सोल्युशन मिळाले ते तेवढे ठेवले जातात. ठीक आहे. द ऑल सोल्युशन्स आर इलिमिनेटेड. हे काय करतो आपण तर सेल्युलर मेथड मध्ये कसं एनर्जी स्ट्रक्चर बँड स्ट्रक्चर कॅल्क्युलेट केलं जातं त्याचं आपण हे मेथड बघतोय. ठीक आहे. तर काय केलं जाते मॅम तर हॅलो महावीरी वेटिंग मध्ये तिला ऍड कर. या तुम्ही असं करता बघा. तुम्हाला टायमिंगला यायला काय होतंय, एक मिनिट थांबा. आले का महावीरी सत्र आली. ठीक आहे. अजून कोण राहिले का यायचं महावीरी? अरे बाळा टायमिंगला यायचं ते मध्येच परत होते की नाही सांग बरं. पहिलं शिकवलेलं समजते का आता सांग बरं निघण्यात पुढं पुढं पॉइंट केला की मागचं काय समजत नाही ग. कळतंय का तुला? काय म्हणला? अगं मधून आलं की आधी काय शिकवलं ते समजत नाही, त्यामुळे सुरुवातीपासून यायचं. प्रॉब्लेम असल्यामुळे तसं होतंय, जॉईनच होत नाही. बरोबर. मग काय करायचं जर असं व्हिडिओ बंद करायचा, मग असं करायचं. ठीक आहे. कुठं आलो आपण आता हे सुरुवातीपासून तुला तुझं नंतर सांगते मी, नंतर रिपीट. ठीक आहे. नंतर सांगते आता. तर काय होतंय तर वेव वेक्टर k is introduced in this boundary condition into the cellular solution and all solution are eliminated except for the discrete energy set. म्हणजेच काय, दॅट इज द बँड एनर्जी. डिस्क्रीट एनर्जी सेटचे जे सोल्युशन कॅल्क्युलेशन मिळणार ते तिथं राहतात. त्यालाच काय म्हणतो आपण बँड एनर्जी. कुठल्या तर कुठली बँड एनर्जी E is equal to ENK. इक्वेशन नंबर 3. So the boundary condition within C0 म्हणजे primitive cellच्या boundary condition can be expressed as a psi r is equal to e raised to minus IKR psi of r plus r. Equation number 4. And n cap r del psi r is equal to minus e raised to IKR n cap r plus r. R आणि r काय आहे? These r and r plus r both are the points on the surface of the primitive cell. प्रिमिटिव्ह सेलच्या सरफेसवरचे पॉइंट आहेत आर आणि आर प्लस आर. पॉइंट म्हणजे ते कव्हर होते ना डिस्टन्स आर आणि त्याच्यामध्ये आर प्लस आर. ठीक आहे. आणि एन कॅप म्हणजे काय, दिस एन कॅप इज नथिंग बट द आउटवर्ड नॉर्मल टू प्रेझेंट द सिमेट्री ऑफ द क्रिस्टल. सिमेट्री ऑफ क्रिस्टलच्या साठी तो आउटवर्ड नॉर्मल काढलेला एन कॅप. ठीक आहे. समजते का? समजते ना? हॅलो महावीरीला काय समजणार नाही, सुरुवातीचं काय ऐकलं नाही. One can take the primitive cell C0 to be the Wigner-Seitz primitive cell centered on the lattice point r is equal to 0. आता काय केलंय की कन्सिडर केलंय की तो जो प्रिमिटिव्ह सेल आहे त्याला काय म्हटलंय, सायंटिस्ट नाव दिले विजनर-सीट्स प्रिमिटिव्ह सेल. कशामध्ये द सेंटर ऑन द लॅटिस पॉइंट, एका पर्टिक्युलर लॅटिस पॉइंटच्या सेंटरला जिथं r is equal to 0 आहे तो काय केलाय, तो प्रिमिटिव्ह सेल कन्सिडर केलाय. ठीक आहे. द फर्स्ट अप्रॉक्सिमेशन ऑफ द सेल्युलर मेथड. मग आता सेल्युलर मेथड मध्ये फर्स्ट जे अप्रॉक्सिमेशन काय घेतलेलं आहे तर रिप्लेसमेंट ऑफ पिरियडिक पोटेन्शियल UR बाय द पोटेन्शियल VR. म्हणजे पिरियडिक पोटेन्शियल UR काय केलंय, VR ने रिप्लेस केलाय. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट अप्रॉक्सिमेशन ऑफ सेल्युलर मेथड. काय आहे, रिप्लेसमेंट ऑफ पिरियडिक पोटेन्शियल UR बाय अ पोटेन्शियल VR विथ अ स्पेरिकल सिमेट्री अबाउट द ओरिजिन. मग ओरिजिन त्याची जी काही स्ट्रक्चर मिळणार ते कसं असणार आहे,
इट इज अ स्पेरिकली सिमेट्रिकल अराउंड द ओरिजिन शोन इन द फिगर. आता इथे फिगर दाखवली, दोन फिगर दिसत बघा. दिस इज द फॉर ऍक्च्युअल पोटेन्शियल यू आर आणि धिस ऍक्च्युअल पोटेन्शियल इज रिप्लेस्ड बाय द पोटेन्शियल व्ही आर, म्हणजे इट इज द अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल. हे काय आहे, व्ही आर काय अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल. इथं काय दिसतं, स्पेरिकल सिमेट्री. सेंटर मध्ये काय दिसते, यू आर हॅव्हिंग अ स्पेरिकल सिमेट्री. आता हे सांगते तुम्हाला काय आहे. द फिगर शोज दॅट द इक्विपोटेन्शियल विदिन अ प्रिमिटिव्ह सेल. हे काय आहे, पोटेन्शियल. हे लाईन जे दाखवते आपण काय म्हणते, पोटेन्शियल. तर सेल मध्ये इक्विपोटेन्शियल कुठे दिसते तुम्हाला, तर अप्रॉक्सिमेटल पोटेन्शियलची जी फिगर आहे तर काय दिसते, सगळीकडे इक्वल पोटेन्शियल दिसते. कळते का, दिसते ना, दिसते का? हो मॅम. हो मॅम. आणि इथं काय दिसतंय तुम्हाला, सेंटरला पोटेन्शियल आणि नंतर इथं काय झालंय, डेव्हिएट झालंय. ठीक आहे, नंतर काय झालंय, ते पोटेन्शियल डेव्हिएट झालेलं आहे. ठीक आहे. सो फॉर द ऍक्च्युअल क्रिस्टल पोटेन्शियल दिस विल हॅव अ स्पेरिकल सिमेट्री नियर द सेंटर ऑफ द सेल. मग ऍक्च्युअल क्रिस्टल साठी काय होतंय, सेंटर ऑफ सेलच्या इथं तुम्हाला हे दिसतंय, काय दिसतंय, स्पेरिकल सिमेट्री कुठे दिसत्या, नियर द सेंटर ऑफ सेल. सेलच्या सेंटर पाशी काय दिसतं आपल्याला, स्पेरिकल सिमेट्री दिसते. कुठं, ऍक्च्युअल क्रिस्टल मध्ये. ऍक्च्युअल क्रिस्टल मध्ये काय दिसते तुम्हाला, द पोटेन्शियल दिस विल हॅव अ स्पेरिकल सिमेट्री नियर द सेंटर ऑफ द सेल अँड द पोटेन्शियल इज डॉमिनेटेड बाय द कंट्रीब्युशन फ्रॉम द सेंट्रल आयन. आणि तो पोटेन्शियल जो मिळणार आहे तो कशावर डिपेंडेंट असणार किंवा कशाने डॉमिनेट केला जातोय, तर द कंट्रीब्युशन ऑफ द सेंट्रल आयन. ठीक आहे, सेंट्रल आयन वरती तो डिपेंडंट असणार आहे थोडक्यात, किंवा डॉमिनेट सेंट्रल आयन त्याला डॉमिनेट करते कुठल्या पोटेन्शियलला. ठीक आहे, म्हणून तिथं काय मिळतं आपल्याला, सेंट्रल सिमेट्री नियर द सेंटर ऑफ दॅट सेल अँड द नियर बाउंड्री बाउंड्री ऑफ द सेल द पोटेन्शियल विल डेव्हिएट फ्रॉम द स्पेरिकल सिमेट्री. मग बाउंड्रीला काय होतं, इथं पोटेन्शियल काय होतंय, डेव्हिएट फ्रॉम द स्पेरिकल सिमेट्री, म्हणजे चेंज होतं त्याची हे सिमेट्री. इथं दिसतंय का तुम्हाला, सगळं सर्कल दिसतंय का, नाही दिसत, मध्ये फक्त दिसतंय. नंतर काय झालंय, हे डेव्हिएट झालंय कुठं, बाउंड्री जवळ. ठीक आहे, दिस इज फॉर द ऍक्च्युअल क्रिस्टल. ठीक आहे, आणि दुसरी फिगर जी दाखवली इथं काय होते, द सेल्युलर मेथड अप्रॉक्सिमेट्स द पोटेन्शियल. मेथड मुळे काय होतं, ह्या सेल्युलर मेथड मुळे काय होतंय, ते पोटेन्शियल अप्रॉक्सिमेट होते आणि बाय अ स्पेरिकली सिमेट्रिक वन ऑन द एव्हरीवेअर विदिन अ सेल. प्रत्येक कुठं पण सेल मध्ये बघितलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, तर पोटेन्शियल स्पेरिकली सिमेट्रिक मिळणार आहे बिकॉज ऑफ दॅट सेल्युलर मेथड. लक्षात येते का, कळालं का? हो मॅम. So the cellular method approximated that potential which shows the spherical symmetry everywhere in the crystal. सगळीकडे आपल्याला स्पेरिकल, दोन्ही मध्ये फरक सांगायचा. मला दोन फिगर काढावे लागतील. इथं काय होते, की सेंटरला ज्या सेल आहे तिथं तुम्हाला स्पेरिकल सिमेट्री मिळते आणि बाउंड्रीला काय होणार आहे, दिस पोटेन्शियल इज डेव्हिएटेड. आणि इथं काय होतंय, तर सेल्युलर मेथड अप्रॉक्सिमेट दिस पोटेन्शियल विच शोज द स्पेरिकल सिमेट्री ऑफ द पोटेन्शियल एव्हरीवेअर इन द सेल. कळालं का फिगर, समजलं का? हो मॅम. हा, मग त्याच्यामुळे आपल्या तिथं आपण काय सांगू शकतोय, दिस हॅव्हिंग द इक्विपोटेन्शियल म्हणतो आपण त्याला, म्हणजे सगळीकडे तुम्हाला इक्वल पोटेन्शियल दिसते इथं. द अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल हॅव्हिंग म्हणजेच काय, इथं काय मिळतं आपल्याला, इक्विपोटेन्शियल इज शोन इन द सेकंड फिगर. ठीक आहे, म्हणजेच काय आहे की सेल्युलर मेथड मध्ये UR is replaced by approximate potential VR. समजलं का? This actual potential UR is replaced by the approximate potential VR. Cellular method मध्ये होते. Once a potential has been chosen spherically symmetric inside C0, जर समजा आपण हे पोटेन्शियल आपल्याला स्पेरिकली सिमेट्रिक मिळालं इनसाइड C0 आपण काय म्हणतोय, सिंगल प्रिमिटिव्ह सेल. Then within a primitive cell, a complete set of solution to the Schrodinger equation 2 can be written as. मग आपल्याला तिथं काय मिळतंय, Schrodinger equation
इज द कम्प्लीट सेट ऑफ सोल्युशन. सेट ऑफ सोल्युशन मिळते आपल्याला कुठला, ते जे इक्वेशन 2 आपण स्कॉडिंजर इक्वेशन पकडलेलं आहे, कुठलं इक्वेशन 2 कुठे गेलं, सुरुवातीला घेतलं हे. ह्याच्यावरून आपल्याला सोल्युशन मिळते की दिस इज द Schrodinger complete set of solution to the Schrodinger equation which can be written as psi of Lm ब्रॅकेट मध्ये r is equal to psi of Lm ब्रॅकेट मध्ये थीटा फाय आणि झाय, हे झाय आहे बरं का, झाय ऑफ Lr. इक्वेशन नंबर 6 where this what is this is the psi of Lm ब्रॅकेट मध्ये थीटा फाय आर द स्पेरिकल हार्मोनिक्स. हे काय आहे, दिस इज द स्पेरिकल हार्मोनिक्स. आणि हे काय आहे, दर झाय ऑफ Lr इज द which is the is satisfies the ordinary differential equation. हे काय करते तर it satisfies the ordinary differential equation. हे आहे द ऑर्डिनरी कुठलं इक्वेशन सॅटिस्फाय करते तर झाय ऑफ L डबल हॅश डबल डेरिव्हेटिव्ह म्हणतो ना आपण त्याला, डबल हे केल्यानंतर r प्लस 2 पाय r झाय L सिंगल डेरिव्हेटिव्ह r प्लस 2m h कट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये e मायनस vr मायनस h कट स्क्वेअर अपॉन 2m L. हे इक्वेशन तुम्ही बाय करा. इक्वेशन तुम्ही सगळे व्यवस्थित लिहायच्या मध्ये, कारण त्याच्यावरती सगळं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ठीक आहे. L ब्रॅकेट मध्ये L प्लस 1 अपॉन r स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट झाय ऑफ L r इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 7. So there is a unique झाय ऑफ Le. हे काय मिळते, एक टर्म मिळते आपल्याला फॉर अ गिवन Vr and value of E that solution असणार आहे. सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन 7. दोन व्हॅल्यू Vr आणि E साठी आपल्याला काय मिळते, ही युनिक व्हॅल्यू मिळते कुठली, झाय ऑफ Le. दिस झाय ऑफ Le calculated numerically ordinary differential equation. This is for the calculated numerically ordinary equation. Since a linear combination of the solution to the Schrodinger equation with the same energy is itself a solution. मग जर समजा आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलं आपण स्कॉडिंजर इक्वेशनचं, तर स्वतःच इट हॅव अ सोल्युशन इटसेल्फ, म्हणजे तेच एक सोल्युशन आपल्याला मिळते. कुठलं साय ऑफ Re इज इक्वल टू समेशन ओव्हर Lm Alm हे y आहे बरं का, Ylm ब्रॅकेट मध्ये थीटा फाय झाय ऑफ Ler. इक्वेशन नंबर 8. दिस इज ओनली अन एक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन फॉर द क्रिस्टल इफ इट इज अ सॅटिस्फाइड बाउंड्री कंडिशन 6 and 7. हे काय आहे, दिस इज हे इक्वेशन आपण एक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन, दिस इज अ ओनली एक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन फॉर द क्रिस्टल, हे मिळालेलं आपल्याला. पण हे कधी एक्सेप्टेबल असू शकते, इफ द क्रिस्टल सॅटिस्फाय द बाउंड्री कंडिशन 6 and 7. कुठलं, हे 7 आणि हे 6, ह्या दोन जर कंडिशन सॅटिस्फायजेस होत असतील तर आपल्याला काय मिळते, दिस इज द हे वेव्ह फंक्शन मिळते फॉर द क्रिस्टल. ठीक आहे. The most famous application of the cellular method is the original calculation by the Wigner and Seitz of the lowest energy level. लोएस्ट एनर्जी लेवल साठी काय केलेलं आहे, कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण ह्या सायंटिस्टने काय केलंय, सेल्युलर मेथडचा यूज केला आहे. ठीक आहे. म्हणजे हे ऍप्लिकेशन कुठं आहे त्याचं, तर फॉर कॅल्क्युलेशन ऑफ लोएस्ट एनर्जी इन द व्हॅलन्स बँड ऑफ द सोडियम मेटल. सोडियम मेटलच्या लोएस्ट एनर्जी व्हॅलन्स बँडची लोएस्ट एनर्जी आहे, त्याच्या कॅल्क्युलेशनसाठी सेल्युलर मेथडचा ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. देर आर 2 मेजर डिफिकल्टीज. मग तिथं पण काय झाल्या, तर 2 मेजर डिफिकल्टी त्यांना आल्या सायंटिस्टला. कुठल्या, द कम्प्युटेशनल डिफिकल्टीज इन्व्हॉल्व. एक आली कुठली डिफिकल्टी, तर कम्प्युटेशनल डिफिकल्टी. त्याच्यामध्ये काय डिफिकल्टी आली, which is involved in the boundary condition over the surface of the Wigner-Seitz primitive cell of the complex polyhedral structure. तर पॉलिहायड्रल कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर साठी त्यांना काय झालं, कम्प्युटेशनल डिफिकल्टी आली. नेक्स्ट कुठली डिफिकल्टी आली, द पोटेन्शियल यूज्ड इन द सेल्युलर कॅल्क्युलेशन हॅज अ डिस्कंटिन्युअस डेरिव्हेटिव्ह. ते जे काय पोटेन्शियल मिळते त्याची डेरिव्हेटिव्ह डिस्कंटिन्यू मिळाली. व्हेनेवर द बाउंड्री बिटवीन द 2 सेल्स इज क्रॉस्ड. ज्या वेळेला बाउंड्री क्रॉस केली जाते त्यावेळेला जी काही प्रॉब्लेम आला तो काय आला, तर देर इज अ discontinuous derivatives is
ऑब्झर्व, ठीक आहे. पोटेन्शियल जे काही यूज केले जाते इन द सेल्युलर कॅल्क्युलेशन हॅज अ डिसकंटिन्युअस डेरिव्हेटिव्ह. कधी? ज्या वेळेला वेनेवर द बाउंड्री बिटवीन द सेल्स इज क्रॉस्ड विच इज शोन इन द फिगर 2. आता ही फिगर दाखवली बघा इथं. तर इथं काय आहे की लाईन जी दाखवली ही दिस इज द सेल्युलर मेथड पोटेन्शियल. ही लाईन जी दाखवली ती काय आहे? ही लाईन हे काय आहे? इट इज द सेल्युलर मेथड पोटेन्शियल. परत एकदम नुसते लॉंग डॉट दाखवलेत म्हणजे कुठली ही हे दिसते का राऊंड डॉट डॉट डॉट. दिस इज काय? हे काय आहे? इट इज द ऍक्च्युअल क्रिस्टल पोटेन्शियल. म्हणजे ज्या वेळेला सेल्युलर मेथड आपण अप्लाय करत नाही ते पोटेन्शियल आहे. म्हणजे काय असणार आहे? कुठलं पोटेन्शियल आहे? ऍक्च्युअल क्रिस्टल पोटेन्शियल इज डिनोटेड बाय काय? कोण सांगते? कोण सांगते? काय मॅम? प्रश्न होय. ऍक्च्युअल क्रिस्टल पोटेन्शियल हे डॉटेड लाईन दाखवलंय, ठीक आहे. तर ऍक्च्युअल क्रिस्टल पोटेन्शियल आपण कशाने डिनोट करतो? मी काय सांगितलंय? ऍक्च्युअल क्रिस्टल पोटेन्शियल इज रिप्लेस्ड बाय अप्रॉक्सिमेट क्रिस्टल पोटेन्शियल. यू आर कुठं दाखवलंय? तर इथं हे जी काही डार्क लाईन दाखवली ती काय आहे? दिस इज द सेल्युलर मेथड पोटेन्शियल. दिस इज द ऍक्च्युअल क्रिस्टल पोटेन्शियल अँड द हे जे काही वर डॉटेड दाखवलेत हे डॉट 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 दिस इज द इंडिव्हिज्युअल ऍटॉमिक पोटेन्शियल. प्रत्येक ऍटमचं काय आहे ते इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल आहे, ठीक आहे. आणि हे जे काही लाईन दाखवल्या मिडलला एक डॉट एक लाईन एक डॉट एक लाईन हे काय आहे? दिस इज द सेल बाउंड्रीज. हे काय आहे? सेल बाउंड्रीज. मग आता सेल बाउंड्रीजला तुम्हाला 3 प्रकारचे पोटेन्शियल मिळतात. एक आहे ते सेल्युलर पोटेन्शियल, दुसरं ऍक्च्युअल क्रिस्टल पोटेन्शियल आणि हे काय आहे? इट इज द इंडिव्हिज्युअल ऍटॉमिक पोटेन्शियल. समजलं का? समजलं का नाही समजलं? हो मॅम, समजलं. तर तुम्हाला 3 फिगर काढायचे. 3 का 2 आहेत? 2 आहेत. कुठल्या कुठल्या? ही एक फिगर आणि शेवटची एक फिगर. तर इथं तुमचा हा पॉइंट संपतोय. कुठला? सेल्युलर मेथड. कुणाला काही शंका आहे? समजला का पॉइंट? समजलं? तुमच्याशी बोलते मी. समजलं का तुम्हाला? हो मॅम, हॅलो. समजलं. ठीक. तर 4 मार्काला एकतर 12 मार्कच्या कॉम्बिनेशन मध्ये हा क्वेश्चन विचारला जाईल की डिस्क्राइब द सेल्युलर मेथड इन डिटेल, किंवा तुम्हाला जे 4 मार्कचे नोट्स आहेत 4 मार्क्सच्या तिथं तो सेल्युलर मेथडचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर एक्सप्लेन सेल्युलर मेथड इन डिटेल किंवा डिस्क्राइब द सेल्युलर मेथड किंवा व्हॉट इज सेल्युलर मेथड 4 मार्कच्या नोट्ससाठी असेल तुम्हाला क्वेश्चन. तर कंपल्सरी तुम्हाला त्या 2 फिगर काढायच्या आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला मी नोट्स हे करते. आता ते पहिले 3 पॉईंट झालेले ते गॅनियर फंक्शन, परत इंडिपेंडेंट इलेक्ट्रॉन अप्रॉक्सिमेशन आणि जनरल फीचर ऑफ द व्हॅलेन्स बँड वेव्ह फंक्शन आणि हा सेल्युलर फंक्शन सेल्युलर मेथड. हे 4 नोट्स तुम्हाला आज मी टाकते. तर आज आहे सोमवार. तर तुम्हाला माझं लेक्चर आता शनिवार आहे, ठीक आहे. शनिवारी तुमच्या ह्या सगळ्या नोट्स कंप्लीट झाल्या पाहिजे. मला काही एक्सक्यूज सांगायचा नाही. आता जवळजवळ आपला चॅप्टर संपतोय. 2 पॉईंट राहते बहुतेक. मला वाटते 2 पॉईंट कुठले राहतात? कुणाकडे आहेत? AW सांगते तुम्हाला. दोन राहतात का 3 राहतात पॉईंट? सिलेबस आहे का तुमच्याकडे? आय थिंक 2 पॉईंट आहेत अजून. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आता जिथं सांगितलेलं आहे मी 2 हे आपले 3-4 पॉईंट जे झालेले आहेत त्याचे तुम्ही काय करायचे? तुम्हाला मागचे तुमचे ऑब्जेक्टिव्ह काढलेले आहेत, ठीक आहे.
तर ह्याचे पण तुम्ही काय करायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह काढायचे आणि सॅटर्डेच्या लेक्चरला मी सुरुवातीला तुमचं काय चुकते बाबा ऑब्जेक्टिव्ह काढताना त्याचं डिस्कशन थोडं घेईन. तुम्हाला नेक्स्ट टाइम लक्षात येईल की बाबा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह काढताना काय लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट तुमचे जे काय तुम्ही ऑब्जेक्टिव्ह शेअर केलेत माझ्याशी, तर आपण त्याचं हे करून कंबाईन फाईल बनवूयात आपण तुमच्या रेफरन्ससाठी की बाबा आपले म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे अजून ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला स्टडी करता येतील. ठीक आहे. फक्त काय करायचं, ज्यावेळेला तुम्ही ऑब्जेक्टिव्ह काढता त्यावेळेला बुक्सचे जे काही नोट्स आहेत त्याच्यातनं काढायचे. कारण एक्झामला काय तुम्ही नोट्स स्वतः तुम्ही काढलेले त्यातले ऑब्जेक्टिव्ह नाहीत विचारत. ठीक आहे. पुस्तकातल्या म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही इच अँड एव्हरी लाईन ऑफ द बुक तुमच्या डोळ्याखालून गेली पाहिजे. ठीक आहे. तर मला वाटतंय मफल्ड इन पोटेन्शियल एक पॉईंट राहिलाय आणि एपीडब्ल्यू मेथड, तर दॅट इज द ॲग्युमेटेड प्लेन वेव्ह मेथड, आणि लास्ट पॉईंट आहे तो सुडो पोटेन्शियल. 3 पॉईंट राहिलेत आणि हे तिन्ही पण काय आहेत की 4 मार्क्सचे पॉईंट आहेत. तर मोस्टली मी काय करेन, सॅटर्डेला आपला सिलेबस संपेल, याचा चॅप्टर संपेला प्रयत्न करूयात आपण, म्हणजे नेक्स्ट चॅप्टर मला चालू करता येईल. ठीक आहे. तर कुणाला काही शंका असेल तर विचारा.